जी लढत आहे ती निष्ठा विरुद्ध गद्दारी अशा पद्धतीची दिसू शकते. दुबेजी, तुम्ही काय म्हणाल याबद्दल? पूर्वीजी नमस्ते, आपण सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. हे बघा, हे कौटुंबिक भेट होती. पण ठीक आहे ना, दोघेही मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे. जर 50 मिनिटं त्यांची कौटुंबिक भेट झाली तर 10 मिनिटं राजकारणावर चर्चा होत असतात. पण आदरणीय संजय राऊत साहेबांनी सांगितलं ना, एकदम क्लिअर सांगितलं की एक अशी भेट होती की उद्धव साहेबांची जे मावशी आहेत आणि राजसाहेबांची जी आई आहेत, त्यांची इच्छा होती की उद्धवजी तुम्ही या, आपण बसून एक निवांत चर्चा करू, 2-2.5 तास चर्चा करू. तर एक चर्चा झाली. पण विरोधकांना असा का वाटत आहे की म्हणजे ठाकरे वर चर्चा नको करा? अरे काय, तुम्हाला काय घेणं देणं आहे? एबीपी माझाचा कार्यक्रम आहे. एबीपी माझाला महत्व माहिती आहे की ठाकरे कोण आहे. ठाकरे एक ब्रँड आहेत मुंबईमध्ये आणि महानगरपालिका एकदम जवळ आहे. तर ठाकरे आले की एक चर्चा होणारच. हेच तर आमच्या ब्रँड आहे. एक प्रश्न याच्यात असा आहे की जर कौटुंबिक भेट होती तर संजय राऊत होते, अनिल परब सुद्धा होते आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकरही होते. तर मग अशा पद्धतीने इतर नेते सुद्धा सोबतीला का होते? अरे तर अनिल परबजी पारिवारिक कौटुंबिक सदस्यच आहे ना ठाकरे फॅमिलीचे, आणि बाला नांदगावकर राजसाहेबांचे एकदम जवळचे मित्र आहेत. तर हे राहणार असा कसा होणार की घरमध्ये जर कोणी पाहुणे आले तर घरचे जे जवळचे सदस्य आहेत ते नाही राहणार? असा नाही होणार कधी. हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये जर कोणी आपल्या घरामध्ये आला त्याचे आम्ही स्वागत करतो. आजूबाजूचे लोक पण येतात, शेजारीचे लोक येतात आणि एक बसून त्यांचे स्वागत करतात. अशी भेट होती. पण मला हे कळत नाही की विरोधकांना ह्याच्यामध्ये काय इतका इंटरेस्ट आहे. अरे ठीक आहे, आमची कुटुंब आहे, आमच्या घरात आम्ही भेटतोय, मला काय देणं घेणं याच्यामध्ये? मनीषाताई, तुमचं स्मित काय सांगू इच्छिते? मगाशी माझा मुद्दा होता की हे जे ठाकरे ब्रँड, अहो बीएसटीच्या पतपेढीची निवडणूक होती, क्रेडिट सोसायटीची, तेव्हा या ब्रँडचा बँड कसा वाजला ते आपण पाहिलं. त्यामुळे ठीक आहे. माझं म्हणणं काय, दोन ते वेगवेगळे पक्ष आहेत, भाऊ आहेत, योगायोगाने एकत्र आले, ठीक आहे. आणि महायुती भक्कम आहे. जे काम मागच्या 2.5-3 वर्षात आणि आताच्या या 7-8-10 म्हणजे मनीषाने मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ब्रँडच राहिलेलं नाही असं म्हणायचंय का आपल्याला? नाही, ठीक आहे, एक बाळासाहेब ठाकरे या नावामुळे ते सगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. परंतु दोघांचं इंडिव्हिज्युअली काय आपण पाहिलं, विधानसभा जेव्हा महायुतीला वोट पाहिजे का सपोर्ट केलेलं नाही? तेव्हा राज ठाकरेचा ब्रँड चालतात. ठाकरेला का सपोर्ट केलं नाही? मग जिंकू द्यायचं होतं ना पुतण्याला, मग का सपोर्ट केलं नाही? हा पण प्रश्न महत्वाचा आहे ना. पूर्वीजी आम्हाला हे कळत नाही की जेव्हा महायुतीला वोट पाहिजे तेव्हा राज ठाकरे साहेब यांना चालतात आणि ठाकरे यांच्या ब्रँड पण चालतात. मला असं वाटतं आपण अविनाशजींकडे जाऊया हाच मुद्दा घेऊन. जे आता म्हणताय दुबेजी की जेव्हा गरज असते तेव्हा ठाकरे लागतात आणि तेव्हा ती ब्रँडची गरज असते असं म्हटलं गेलं आणि त्याचबरोबर इतर